करा. सारखं आपलं भूक लागली चाललंय मगाचपासून. आता हे जेवण कसं झालंय कोणास ठाऊक. चांगलं झालं नसेल ना तर पुन्हा सगळेजण त्या राणीचा उधो करणार आणि माझी नाचक्की होणार. आई त्यावेळी आईंनी सुद्धा हात वर केले. आता हे जेवण चांगलं झालंय की नाही हे कसं कळेल मला. उर्मिला ताई, अहो काय झालं? कुठल्या विचारात आहात? बाहेर सगळेजण जेवणाची वाट बघतायत. तुम्ही अजून जेवण टेबलाला पण नाही लावलं. काही नाही, आणते मी जेवण. हा बरं चला, मी तुम्हाला जेवण न्यायला मदत करते. बाउल घेऊन येते. थांब. थांब. राणी, काय झालं? अगं मी जेवण बनवलंय पण ते कसं झालंय ना त्याचा अंदाजच येत नाहीये. तू मला जरा मदत कर ना. करते की. काय मदत करायची? हे ना थोडं टेस्ट करून बघ ना, सगळं व्यवस्थित आहे का ते. ठीक आहे. काय झालं? डाळीत जरा मीठ जास्त झालंय. खारी झाली. हो. अरे बापरे, तू ना ही भाजी थोडी टेस्ट करून सांग कशी झाली ती. अहो मसाला जास्त घातलात का? तिखट झाली. तिखट झाली आहे भाजी. मालती आहे ना तर तिखट अजिबात चालत नाही. म्हणजे आज माझी वाट लागणार. सगळेजण मला आता नावं ठेवतील. मला काहीच जमत नाही. सगळेजण टोचून बोलतील मला. म्हणून आहे ना मी किचन मध्ये येत नाही आणि काही काम करत नाही. हो 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 ठीक. बापरे, आता माझी वाट लागणार राणी. बरं 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 उर्मिला ताई, शांत व्हा. शांत. काही होणार नाही. हे जे जेवण तुमच्याकडून जरा फसलंय ना ते आपण नीट करू शकतो. हो. हा. हे जेवण आपण दुरुस्त करू शकतो. हो आपण करू शकतो. मला एक 5 मिनिटं द्या. हो.